देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. भक्ती म्हणजे ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचे गुण आत्मसात करणे. आजकालच्या जनरेशनमध्ये, पिढीमध्ये थोडे जास्त पैसे कमावले की लगेच महागातली कार घेऊन टाकतात. थोडे जास्त कर्ज झाले की लगेच डिप्रेशनमध्ये जातात. नॉर्मल हसता बोलता इतक्यात राग येतो आणि इतक्यात नाराज होतात. 1-2 भेटींमध्ये प्रेमात पडतात तर इतक्याशा कारणांमुळे ब्रेकअपही करतात. काय हालत झाली आहे ना. इमोशन्स, भावना किती नाजूक झाल्या आहेत ना. मनातल्या भावना हलक्या होत चालल्या आहेत. त्याची इंटेन्सिटी लो होत आहे, तीव्रता कमी होत आहे. इमोशन्स, भावना आपण किती सिरियसली घेतो आणि त्यावर लगेच रिॲक्टही करतो. किती कमी वेळात त्या भावना बदलतात सुद्धा. ही जी दुरावस्था झाली आहे त्याचं कारण हे आहे की आपण अध्यात्मापासून दूर होत चाललो आहे. आपली मुळं कमजोर होत चालली आहेत. आज माणसाची अशी अवस्था आहे की तो सकाळ जो विचार करतो तो विचार संध्याकाळपर्यंत बदललेला असतो. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस म्हणजेच आध्यात्मिक पद्धती आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनीय बुद्धिमत्ता या 2 गोष्टी आपल्याला इमोशनल स्टेबल म्हणजेच भावनीय स्थिरता देऊ शकतात. अदरवाईज अशा सिच्युएशन्स आपले आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. सगळ्यात आधी आपण बघूया भक्ती म्हणजे काय. भक्ती म्हणजे निस्वार्थपणे प्रेम करणे. फक्त मंदिरात जाणे आणि देवाचे दर्शन घेणे याला भक्ती म्हणत नाही. ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचे गुण आत्मसात करणे म्हणजे खरी भक्ती असते. जेव्हा एखाद्या देवी देवतांची आपण भक्ती करतो तेव्हा आपल्यामध्ये स्वीकृतीची भावना येते, म्हणजे सुखदुःख ॲक्सेप्ट करण्याची भावना येते. मग आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे, मग ते कठीण प्रसंग असू द्या, दुःखाचे प्रसंग असू द्या, ते सहज होतात, सोपे होतात. आपल्या कर्माचे जे काही फळ मिळायचे आहे ते मिळणारच आहे. पण भक्तीमुळे या गोष्टी सहज हाताळल्या जातात. ते म्हणतात ना, स्वतःच्या नियोजनापेक्षा देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवावा. भक्ती न केल्यामुळे शरीरावर नेगेटिव्ह प्रभाव वाढत जातो. मन स्थिर राहत नाही, सतत निराशा जाणवत राहते. यामुळे कमजोरी आणि आजार जडतात. कधीकधी तर मानसिक रुग्ण सुद्धा बनून जातात. म्हणून भक्ती हा उत्तम मार्ग आहे एका स्वस्थ आणि सुखी जीवनासाठी. देवाची भक्ती एखाद्या मेडिसिन प्रमाणे आपल्या शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करते. त्यामुळे आनंद, प्रसन्नता आणि सोबत एक अनामिक शक्ती असल्याचे जाणवते. देवाची भक्ती केल्याने पाप कर्म, वाईट कर्म नष्ट होईलच असे सांगता येत नाही, कारण कर्मफळे तर मिळणारच. पण जेवढा वेळ आपण देवाची भक्ती करू तेवढा वेळेत तरी नवीन पापकर्म किंवा वाईट कर्म निर्माण होण्याची शक्यता नसते. खरं तर देव आहे की नाही हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. देव नाही म्हटलं तर ते एकदम सोपं आहे. पण देव आहे असं जर म्हटलं तर मग ते सिद्ध करणं सगळ्यात कठीण काम आहे. त्याचं अस्तित्व दाखवणं, त्याचं अस्तित्व सिद्ध करणं हे भल्याभल्यांनाही जमलेलं नाही. जसे की हवा आहे पण ती दिसत नाही. ते म्हणतात ना, देव आणि मन दिसत नाही म्हणूनच ते अनमोल आहेत. नामस्मरण केल्यामुळे दुःख सहन करण्याची ताकद येत असेल ना, तर जराही शंका न घेता नामस्मरण करत राहा. त्यात आपलाच फायदा आहे. बघा, सुख आणि दुःख हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर दुःखच नसेल तर सुखाची किंमत काय करणार. म्हणूनच आपण दुःखाचेही स्वागत करायला हवं आणि ते भक्ती मार्गामुळे सोपे होते. भक्ती करताना आपण देवाच्या प्रेमात पडणे गरजेचे आहे. अगदी इन्फ्लुएन्स होणे, प्रभाव पाडून घेणे गरजेचे आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा आपण एखादा मूवी बघतो तेव्हा त्यामधले एखादे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आपल्याला आवडते. आपल्याला वाटतं आपणही त्या कॅरेक्टरसारखं असावं. जेव्हा आपल्याला एखादी पर्सनॅलिटी किंवा एखादी व्यक्तिमत्व आवडतं तेव्हा आपण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असते. तसेच आपल्या मातीत मोठमोठे व्यक्ती होऊन गेलेत, जसे की देव, राम, कृष्ण आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज. अशा व्यक्तींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. अशा मोठ्या व्यक्तींचे आयुष्य किती कठीण होते,
पण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आणि इमोशनल इंटेलिजन्समुळे हे सोपे झाले. देवाची भक्ती केल्यामुळे जगणे सोपे होते. नामस्मरणामुळे, मेडिटेशनमुळे प्रसन्नता जाणवते आणि ॲटोमॅटिकली आपण पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करू लागतो. थोडक्यात काय तर देवाची भीती आणि देवाची भक्ती या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. भक्तीमुळे काय चूक काय बरोबर हे ठामपणे ठरवता येते आणि आपण मेंटली स्ट्रॉंग होतो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, खुश राहा आणि आयुष्य छान जगा. थँक्यू.